येवला तालुक्यातील विखर्णी येथील शेतकरी गोरख शेलार यांनी आपल्या 1 एकर क्षेत्रामध्ये तब्बल 25,000 रुपये खर्च करून कोबी पिकाची लागवड केली होती। मात्र हा कोबी जेव्हा बाजारात विक्रीसाठी नेण्यात आला तेव्हा अवघा 50 पैसे प्रति किलो कोबी पिकाला नीचांकी दर मिळाला। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनो आपल्या कोबी पिकात शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडून दिल्यात। गोरख कौशराम शेलार राहणार विखर्णी। मी हे कोबी पीक केलं। या कोबी पिकाला भाव नसल्यामुळे लहान मुलांनी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक, आणि याला भावच नाही। तर याला मी मार्केटला घेऊन गेलो तर याला 25 आणि 50 पैसे किलो दराने याची मागण्यात आली। तर माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही। गाडी भाडं 1500 रुपये गाडी भाडं, आणि त्याचं जे उत्पन्न खर्च सुद्धा निघाला 25-30 हजार रुपयाला खर्च केला तर याचं काहीच भेटणार। आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्री असताना सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाहीये तर शेती करण्यात उपयोगच काय? त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शेळ्या मेंढ्या सोडल्या। अक्कलकुवा शहरात वास्तव करणाऱ्या यमनच्या नागरिकांना आश्रय देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केली आहे। बेकायदेशीररित्या रहिवासी करणारी व्यक्ती आढळून येणं ही अत्यंत गंभीर घटना आहे। संबंधित व्यक्ती 10 वर्षांपासून वास्तव्यास असतानाही योग्य ती कारवाई करण्यात आली नाही। संस्थेने अशा प्रकारे आश्रय देणं हे देशविघातक कृत्य आहे। या प्रकरणी पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून त्याला सहाय्य करणाऱ्या सगळ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। संबंधिताने कोणाच्या सहाय्याने कागदपत्रे तयार करून जिल्ह्यात 10 वर्ष वास्तव केलं याचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। अक्कलकुवा येथील संपूर्ण प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असल्याची माहिती विजय चौधरी यांनी दिली आहे। हे खरंय की नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया उलूम या संस्थेमध्ये खालेद इब्राहिम सालेह खदामी हा विदेशी नागरिक 2015 पासून त्या ठिकाणी वास्तव्याला होता। या संस्थेचे चेअरमन गुलाम मोहम्मद वस्तावेनी यांनी त्याला बेकायदेशीर आश्रय दिलेला होता। ही बाब अतिशय गंभीर आहे। पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही बाब उघडीस आली, परंतु माझी मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे। यापूर्वी देखील या संस्थेच्या बाबतीत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। एक विदेशी नागरिक त्या ठिकाणी राहतोय, त्याला आधार कार्ड मिळतोय, त्याला रेशन कार्ड मिळतोय, त्याला पॅन कार्ड मिळतोय, ते देखील बेकायदेशीर मिळतोय। आणि ही बाब लक्षात घेता माननीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी मागणी आहे की हा संपूर्ण गुन्ह्याचा तपास एक वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला गेला पाहिजे। या व्यतिरिक्त या संस्थेनं अनेक आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी या बेकायदेशीररित्या हस्तांतरित केल्या आहेत, त्याची देखील चौकशी केली पाहिजे। संस्थेचा एकंदरीत कारभाराबद्दल सखोल चौकशी करून गुलाम मस्तावनी यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी माझी मागणी। नाफेडच्या माध्यमातून शासकीय तूर खरेदी करण्यासाठी चोपडा येथील खरेदी विक्री संघाची निवड करण्यात आली आहे। या ठिकाणी शासकीय तूर खरेदीसाठी तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून नोंदणीला आजपासून प्रारंभ झालाय, परंतु पहिल्या दिवशी नाव नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद दिसून येत नाहीये। नाव नोंदणी झाल्यानंतर तूर खरेदीसाठी आदेश आल्यावर खरेदी केंद्राला प्रारंभ करण्यात येईल। सध्या नाव नोंदणीसाठी आदेश प्राप्त झाला असल्याचं खरेदी विक्री संघाचे सचिव भैया पाटील यांनी सांगितलंय। नमस्कार। नाफेडतर्फे तसेच दी महाराष्ट्र स्टेट कोऑप मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड यांच्या वतीने आपली सब एजंट संस्था म्हणून चोपडा खरेदी केंद्र त्यांनी मंजूर केलेलं आहे तूर खरेदीसाठी। तरी आपण त्यांनी आपल्याला आदेश 10 तारखेला दी महाराष्ट्र स्टेट कोऑप मार्केटिंग फेडरेशन DMO जळगाव यांच्याकडून प्राप्त झालेले असून आपण स्थानिक वर्तमानपत्रांना प्रसिद्धी दिलेली किंवा आपण चोपडा खरेदी विक्री संघाच्या वतीने तूर नोंदणीचा प्रारंभ केलेला आहे। आणि तसेच व्हॉट्सअप वगैरे इतर प्रसार माध्यमातून सुद्धा आपण शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचेल व याचा आपण प्रयत्न केलेला आहे। आणि तूर नाव नोंदणीस सुरुवात केलेली आहे, तरी अजून अद्यापपर्यंत तरी शेतकऱ्यांनी अजून नोंदणीसाठी आलेले नाही आहे।
परंतु बरेच शेतकरी हे दूरध्वनीद्वारे विचारणा करीत असतात किंवा काय काय कागदपत्र लागतील त्यांना आपण सविस्तर माहिती देतोय आणि लवकरात लवकर तूर नाव नोंदणी करावीचं असं आवाहनही आपण चोपडा तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आपण केलेलं आहे. नोंदणी झाल्यानंतर खरेदी केंद्र कधी सुरुवात होईल मग? ते आता त्यांच्याकडनं नागरिकांकडनं किंवा मार्केटिंग फेडरेशनकडनं आदेश आल्यास किंवा नोंदणी सुरुवात चालू झाली की त्याच्यानंतर मोजणीला तेही आदेश देतील किंवा मोजणीला सुरुवात करावं, लगेच आपण मोजणीला सुरुवात करू. असं काही टार्गेट वगैरे दिलं आहे का त्यांनी? नाही, त्याचं अजून तर काही टार्गेट वगैरे प्राप्त काही झालं, नाव नोंदणीचे आदेश आलेले आहे. आजपासून आपण प्रारंभ केला आहे हो नोंदणीसाठी, परंतु अजून शेतकरी एकही शेतकरी आलेले नाही. आलेले नाही, पण दूरध्वनीवरून बऱ्याच शेतकऱ्यांच्या 2-4-5 दिवसापासून विचारणा चालू आहे की बुवा कधी चालू होतंय बुवा असं आपण त्यांना हे दिलं आणि परवालाच आपल्याला प्राप्त झालेले आहेत. पण आपण चोपडा येथील बस स्थानक चौकात संत शिरोमणी रविदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या प्रतिमेला चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या हस्ते पूजन करून माल्यार्पण करण्यात आल्या. यावेळी विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 12 फेब्रुवारी संत शिरोमणी संतांचे संत आदरणीय रविदास महाराज यांची 648वी जयंती या निमित्ताने सगळ्या भारतवासियांना, समाज बांधवांना, सर्व धर्म जाती पंथातील सर्व समावेशित सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी आमचा जो बसस्टँड चौक आहे या ठिकाणी सालाबादाप्रमाणे संत रविदास महाराज यांची जयंती आम्ही साजरी करत आहोत. आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सोपान मोरे व जिल्ह्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय विनोदभाऊ खजुरे आणि या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम घडून आणला असे निलेश वाघ आणि छोटूभाऊ विसावे आणि सर्व कार्यकर्ते नाव घेणं शक्य नाही एवढे सगळ्यांनी मेहनत घेतली आहे. या सगळ्यांचे त्या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या ठिकाणी आम्ही कार्यक्रम साजरा केलेला आहे आणि इथून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन करून आजचा या ठिकाणचा हा जो आमचा कार्यक्रम आहे तो संपतो. सदर प्रसंगी आदरणीय चोपड्याचे बाकी विद्यार्थी नामदार अरुणाई गुजराती, ॲडव्होकेट संदीपया पाटील तसेच विद्यमान आमदार आदरणीय अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे सर हे सुद्धा 4 वाजता शेखपुरा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कसगाव येथील रेल्वे उड्डाणपूल गेल्या 1 ते 2 वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याचं डांबर उखडलं गेलंय. शिवाय मोठमोठे खड्डे पडून उंचवटे देखील निर्माण झालेत. त्यामुळं त्यावरील वाहतुकीस धोका निर्माण झालाय. नेहमीच होणाऱ्या अपघातातून वाहनधारक व प्रवाशांची सुटका करण्यासाठी या पुलाची पूर्ण दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. शुभम नाना पाटील, मी कोडगाव पिंपरी आठचा आहे. मी कंटिन्यू या रस्त्याने वापरतो. मी फोटोग्राफर माझा व्यवसाय असल्यामुळे मी कंटिन्यू चाळीसगाव, पाचोरा, इकडे जळगाव, नगरजोडा जातो कायम. त्या रस्त्याला 1-1.5 वर्ष पण झालेलं नाही आहे. या रस्त्याची अशी अवस्था आहे, कमीत कमी 8 ते 10 वेळेस या रस्त्याचं म्हणजे परत त्यांनी दुरुस्तीकरण केलं, पण तरी पण तसेच खड्डे आहेत त्या रस्त्याला. एवढ्या भागामध्ये खूप खड्डे आहेत. मागे तर एवढे मोठा खड्डा पडला होता, इथे प्रमाणाच्या बाहेर मोठा खड्डा होता. कशी दुरुस्ती करता मग ते? काय त्यांनाच माहिती काय करता. हे कामाचं तिथे अंदाजित रक्कम जर ऐकली ना माणसाला धक्का बसतो. ती रक्कम ऐकून तिथे रक्कम आपण ठेवली. नेमकं हे प्रशासन काय करते ते समजायलाच मार्ग नाही असा विषय. काय त्रास होतो या रस्त्याने जाताना? रस्त्यामुळे इथे 1-2 वेळेस बरेचसे अपघात पण झालेले आहेत आणि मी वाटल्यास ते अपघात जे झाले लोकांशी तुम्हाला त्यांचं पण बोलणं करून देईल. माझ्यासमोर 1-2 वेळेस इथं अपघात झालेले आहेत आणि समजत नाही समोरच्याला फोडदोवाऱ्यांना पण समजत नाही. अचानक खड्डा मोठा डायरेक्ट गप गाडी पडते.
दबक्यात डायरेक्ट असं. दिवसा समजत नाही तर रात्रीचा काय? रात्रीचा विषयच नाही आहे. रात्री म्हणजे हा रस्ता असं वाटतं की बंदच करून द्या, खालून वापरावा. खालून त्या रेल्वे प्रशासनाला म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करावी की तुम्ही खालचा रस्ता चालू करून द्यावा, आम्हाला वरच्या रस्ता बंद करून द्यावा, असं म्हणजे अशी अवस्था आहे रस्त्याची. काय मागणी आहे तुमची प्रशासनाकडे याबद्दल? याबद्दल एक तर पूल बंद करून द्यावा, खालूनच रस्ता आपला जो नॉर्मल रस्ता तो चालू करून द्यायला पाहिजे. असं पण हा पुलाचा काही उपयोगच नाही आहे ना, एवढे खड्डे रस्त्याला आहेत प्रमाणाच्या बाहेर, काही उपयोगच नाही. संबंधित विभाग लक्ष देतं का? काहीच लक्ष देत नाही. आणि ऑलरेडी मी सुद्धा माझ्या ट्विटरने एक ट्विट केलं या रस्त्याचं, मी तुम्हाला ते पण दाखवून देईल. ते पण 1 वर्षापूर्वी केलेलं आहे, पण काहीच नाही. त्या ट्विटरने पण काहीच झालेलं नाही, कुठेच काही झालं नाही. आणि मागे पण ते यांनी उचललं होतं प्रकरण, ते जे माजी आमदार, कोणीच काहीच केलं नाही, म्हणजे कोणीच काही केलं नाही. प्रशासन कुठेच काही करत नाही. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.